खायला खूप टेस्टी लागते बर का। ही भाजी बनवत आहे कुंजरग्याची। ही भाजी शेतामध्ये उगते, याला पेरायची गरज लागत नाही, ही आपोआप उगते। तुमच्याकडे ह्या भाजीला काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा। याची तोडून घेतलेली आहे, अशी तुम्ही पण तोडून घ्या। आता मी ह्याला उकडून घेत आहे। उकडून घेतल्यानंतर आता उग्रवास निघून जातो, पाण्याने धुवून घेत आहे, कारण याच्यामधली माती जी असते ना ती निघून जाण्यासाठी। हे बघा खडोळ पाणी दिसतंय ना, याला एकदम स्वच्छ धुवून घेत आहे। मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे, हे बघा पाणी गरम झालं आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकून घेते, ही भाजी ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, थोडा वेळ उकडून घेऊया। आपली भाजी मस्तपैकी उकडून तयार आहे। आपण ह्याला असं काढून घेऊया, थंड पाणी टाकून ह्याला थंड करूया, म्हणजे अशी सुट्टी सुट्टी होणार भाजी। असं पिळून काढू ह्याचं पाणी। हे बघा असं भाजीला आपण असं सुट्ट करून घेऊया। मीठ मिरची मसाला व्यवस्थितपणे लागला पाहिजे। मी शेंगदाणे भाजून घेते, आपले शेंगदाणे भाजले आहेत, आपण ह्याला काढून घेऊया। काढून थंड करून घेऊन आपण मिक्सर मध्ये ह्याला फिरवून घेऊया। हे बघा मी ह्याला मिक्सर मध्ये फिरवून घेते। तुमच्याकडे खलबत्ता असेल तर खलबत्त्यात पण मोठं मोठं तुम्ही ठेचून घेऊ शकता। 3 चमचे तेल टाकलं आहे याच्यामध्ये, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। आता याच्यामध्ये आपण टाकूया थोडे जिरे, एक मोठा अख्खा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे, हा पण आपण टाकूया, घालून घेऊया। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया। त्याच्यामध्ये टाकूया हिरवी मिरची आणि लसूण वाटलेला ठेचा। कच्च्या मिरच्या वाटून घेतल्या होत्या, थोडस याला आपण तेलात परतून घेऊया। आपण याच्यामध्ये टाकूया हळद, चवीपुरतं मीठ, बस। त्याच्यामध्ये टाकूया ही सुट्टी केलेली भाजी, थोडी थोडी करून आपण याच्यामध्ये अशा टाकून घेऊया। पण काही काही पानं असं चिपकलेले असतात, त्याला मसाला मीठ मिरची चांगले व्यवस्थितपणे लागलं पाहिजे ना, नाहीतर मग एक मिठाचं लागतं तर एक मिरच्याचं। शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया, जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचं मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आहे। थोडे मोठे मोठे वाटून थोडीशी बारीक झाली आहेत, आपण याला मस्तपैकी हलवून घेऊया। तोंडाला पाणी सुटले माझ्या आत्ताची भाजी बघून। स्लो गॅसवरती थोडा वेळ वाफवून घेऊया। आपली भाजी तयार झाली आहे खाण्यासाठी रेडी। ही रेसिपी माझी आवडली असेल तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी बनली होती ते।